नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया ही भारतातली नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक चांगली संघटना आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पण ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया या संघटनेचं चांगलं काम चाललेलं आहे. सामाजिक काम हे चांगल्या पद्धतीनं असतं आहे ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचं. त्याच पद्धतीनं रात्री आमच्या फलटण तालुक्यामध्ये एक चांगलं काम ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाने केलेलं आहे. रात्रीच्या वेळेसही जर आमच्या जे कार्यकर्ते आहेत यांना एखादी घटना आढळली किंवा एखाद्या व्यक्तीला कोणता त्रास होतो आहे असं दिसले तर तिथं आमचे ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते नेहमीच तिथं अग्रेसरपणे जाऊन त्या व्यक्तीला मदत करतायत. तर रात्री एक घटना घडली होती तर बेवारस व्यक्ती तर फलटणमध्ये आमच्या ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आढळून आली तर त्यांनी तिथं मदत केली. त्यासाठी आपण ती घटना कशा पद्धतीने घडली, त्या व्यक्तीला कशा पद्धतीने मदत केली आमच्या ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याकडून आपण जाणून घेऊयात. त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मान्य श्री जिल्हाध्यक्ष बबनराव मदने साहेब, त्यानंतर सातारा जिल्ह्याचे सेक्रेटरी श्री राजेंद्र मदने साहेब, त्यानंतर फलटण तालुक्याचे ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे जनसंपर्क अधिकारी मान्य श्री निशिकांत आयवळे साहेब हेही आपल्यासोबत आहेत. तर आपण प्रथमतः मान्य श्री राजेंद्र मदने साहेब यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांनी कशा पद्धतीनं त्या बेवारस व्यक्तीला कशी मदत केली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नाना पाटील परिसरामध्ये एक वृद्ध महिला सासकल भाडळीची भिजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली. साधारण 6:30 ते 7च्या दरम्यान निदर्शनात आल्यानंतर त्या महिलेला आम्ही महावीर होरांच्या दुकानाच्या तिथं आसऱ्यासाठी बोलवून घेतली. तिला बिस्किट पुडा, पाण्याची बाटली, जेवण वगैरे दिलं आणि महावीर होरा, महेंद्र देवासी आणि आमची बाकीचे कार्यकर्ते ह्यांनी त्या वृद्ध महिलेला नाव विचारले असता तिने जनाबाई भानुदास मुळीक असे नाव सांगितले. मी राहणार सासकल भाडळी. तर माझा भानुदास हा मुलगा मयत असून मी नातूकडे राहते. नातूने काही दिवस मला सांभाळल्यानंतर मी परत माझ्या मुलीकडं आणि जावाईकडं फलटणला काही दिवस राहिले. त्यांनी मला काही दिवस सांभाळल्यानंतर हाकलून दिलं. नंतर मी 5-6 महिने म्हणले मी असंच मागून खाते. मग त्या महिलेचं नाव घेऊन पोलीस पाटलांचा फोन मागून घेऊन त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस पाटलांचा फोन स्विच ऑफ लागला. स्विच ऑफ लागल्यानंतर आम्ही परत फलटण पोलीस स्टेशनला फोन केला. फोन केल्यानंतर जी पण त्या महिलेची माहिती होती ती त्यांना दिल्यानंतर आम्हाला नाना पाटील चौकामध्ये लोंढे कॉन्स्टेबल यांना पाठवून देण्यात आलं. आल्यानंतर त्या महिलेची त्यांनी परत चौकशी केली असता पोलीस पाटलांना त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला. एक अर्ध्या पाऊण तासांनी त्यांचा फोन लागल्यानंतर पोलीस पाटलांनी स्थानिक गावातले रहिवासी मदने या नावाचा इसाम तिथं पाठवून दिला. त्या इसामाने त्या महिलेची सगळी माहिती विचारली आणि त्या नातेवाईकांपर्यंत संपर्क केला. नातेवाईक रात्रीचे 11 ते 11:30 ते 11:45च्या दरम्यान आले आणि त्या वृद्ध महिलेला घेऊन गेले. नमस्कार. मी निशिकांत सदानंद आयवळे, ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचा संपर्क अधिकारी. काल रात्री जे आमच्या मानवाधिकार संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहेत राजेंद्र मदने यांचे काम उत्कृष्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे झालेले आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि असेच काम आमची टीम सतत करत राहते आणि इथून पुढे काही घटना अशा घडल्या तरी आमच्याकडून तशा कामाला
पहिल्यांदा ह्या गोष्टीला दिला जातो आणि ह्या कामाबद्दल रात्री केलेल्या चांगल्या कामाबद्दल मी राजेंद्र मदने यांचे अभिनंदन करतो. नमस्कार, मी बबनराव बापूराव मदने, ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष. असे आव्हान करू इच्छितो की आमचे राजेंद्र मदने साहेब यांनी रात्री जे काम केलं हे अत्यंत लाख मोलाचं असं काम केलेलं आहे. तरी इथून पुढे सुद्धा असे काही बेवारस महिला किंवा वृद्ध पुरुष असू द्यात, स्त्री असू द्यात, हे जरी कोणाच्या निदर्शनास आले तरी यांनी पोलीस प्रशासनाला फोन करावा किंवा आमचे मानवाधिकारला जरी फोन करून शनी तिथंही आम्ही सहकार्य करत असतो, नेहमी सहकार्य करतो. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रणधीरजी भोसले यांनी बी या कामी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. निशिकांत आयहोळे यांचं बी सहकार्य असतं. महावीर होरा, शकीलबाई सय्यद हे बी नेहमी अग्रेसर असतात अशा कामांना. तर ह्या पद्धतीनं जी मानवाधिकारचं जे काम चाललेलं आहे ते राजाभाऊच्या माध्यमातून एक चांगलं काम झालं रात्री. त्यांनी त्या प्रशासनाचं तर काय कौतुकच केलं पाहिजे. प्रशासन नेहमीच आम्हाला सहकार्य, पोलीस प्रशासन असू देत, कोणतं प्रशासन असू देत, ते नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतं. त्याबद्दल पोलीस प्रशासनाला मी धन्यवाद देतो. आणि अशा पद्धतीने आमच्या मानवाधिकार ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचं जे काम चाललेलं असतं त्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द